दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वंचित बहुजन आघाडीचा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा सध्या बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। अरे या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय, अरे या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय, अरे या मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टीईटी प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वीच फुटल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करत मालेगाव इथल्या त्यांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन केलंय। या पेपर फुटीमुळे 6 लाखांहून अधिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक भविष्य संकटात आलंय। सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यावेळी बोलताना म्हणाले की राज्यातील परीक्षा व्यवस्थेत पेपर फुटी ही आता अपवादात्मक घटना राहिली नसून ती सातत्याने घटणारी गंभीर समस्या बनली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी वारंवार खेळ होत असून सरकारची निष्काळजी भूमिका याला जबाबदार आहे। प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार यांनी लेखी आश्वासन देऊन 4 जुलै रोजी शिक्षण मंत्री यांच्यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली आहे। यावेळी सम्यकचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, राज्य कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, युवा जिल्हाध्यक्ष शशी पवार, नाशिक सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, कुणाल पिंपळे, संदीप महिरे, जेरी बागुल, शब्बीर शेख, शंकर खरात, संदीप रामराजे, पावबा आखाडे, आबा निकम, सिद्धार्थ बागुल यांच्यासह मोठ्या संख्येनं टीईटी परीक्षार्थी विद्यार्थी उपस्थित होते। नीटच्या पेपर फुटी घोटाळ्याला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार होते। अगदी त्याच धर्तीवरती म्हणजे केंद्र सरकारचं अनुकरण करत महाराष्ट्र सरकारमधील जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांनी टीईटीचा पेपर फुटी घोटाळा केलेला आहे। याच्यामध्ये 4,28,000 विद्यार्थ्यांची 1,012 रुपये प्रमाणे त्यांनी फीस घेतलेली आहे। विद्यार्थ्यांच्या फीसवरती डल्ला या शिक्षण मंत्र्यांनी मारलेला आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं व या राज्यातील सर्व तमाम टीईटी विद्यार्थ्यांच्या वतीनं अशी मागणी घेऊन आलोय की या टीईटी पेपर फुटीच्या घोटाळ्याला जे जबाबदार शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। या मागणीला घेऊन आज आम्ही मालेगाव या ठिकाणी त्यांच्या घराच्या समोर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही। दादा भुसे इथं येऊन जोपर्यंत आम्हाला भेटत नाहीत तोपर्यंत हे आम्ही आंदोलन थांबवणार नाही। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, मालेगाव।